निसर्गाचा प्रकोप सध्या मराठवाड्यामध्ये पाहायला मिळत आहे। आज मध्यरात्रीपासून धाराशिव जिल्ह्यातील भूम असेल, परांडा असेल, वाशी या सर्व भागामध्ये अगदी जोरदार पाऊस जो आहे तो बरसताना दिसतोय। सध्या सुद्धा पावसाची जी रिपरिप आहे ते सुरू आहे। मात्र सध्या आपण भूम तालुक्यातील पाथरूड या गावी आहोत आणि पाथरूड ते ईट अशा दोन गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरती आहोत आणि या रस्त्यामध्ये आपण बघू शकतो की या रस्त्याला अक्षरशः पुलावून सुद्धा मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाण्याचा प्रवाह सुरू आहे। त्यामुळे साहजिकच ईट आणि पाथरूड या दोन्ही गावाचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। नागरिकांना या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे। मात्र सध्या तरी हा रस्ता वाहतुकीसाठी जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे। मात्र अनेक शेतकरी सध्या त्यांच्या कामाच्या निमित्ताने शेतामध्ये आहेत। काहींचे गुरे असतील, जनावरे असतील ते शेतामध्ये आहेत। त्यांना शेतामधून गावामध्ये येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। अशात काही व्यथित शेतकरी सध्या आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे। जिकडे तिकडे बघावं अगदी शेतामध्ये सुद्धा तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। तुम्ही आता शेतातून तुमच्या घराकडे चाललाय, दूध घेऊन चाललाय, काय परिस्थिती सध्या एकंदरीत इथली? एकदम भयंकर परिस्थिती, एकदम पूल बिल वाहून गेलेले, चिखल, रस्ता फुटलेले, इथं दूध घालायची अडचणी येतात। दूध घालायची अडचणी असून जनावरला चारा पाणी पण आता मिळत नाही। एकदम रानं खांदू गेलेली, इथं भयंकर बिकट परिस्थिती झालेली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याच्या नंतर 2 दिवस पाऊस थांबला होता। मात्र मध्यरात्रीपासून मेघगर्जनेसह सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। सध्याची शेतातली परिस्थिती काय? एकदम भयंकर परिस्थिती, खांदू रानं गेलेली, इथं शेतकऱ्याची चिकार नुकसाने झालेले आहेत। सोयाबीन बिबिनी सारे गेलेले आहेत। आणखी काही या ठिकाणचे नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। सध्या जे चित्र दिसतंय ते अगदी भयावह आहे। पाठीमागे सध्या बघितलं तर मावशीच्या डोक्यावरती दूध आहे आणि अशा दुधामधून डोक्यावरती घेऊन ते मार्ग काढताना दिसत आहेत। म्हणजे अतिशय मन हेलावणारी बाब आहे। म्हणजे जवळ अक्षरशः हा रस्ता आहे का नदी आहे असं सध्याचं स्वरूप आहे। काय शासनाकडून अपेक्षा आहे, काय मागणी तुमची? आता शासनानं कसलेही निकष न लावता तात्काळ शेतकऱ्याला मदत करणं अपेक्षित आहे। तुम्ही पाहत असाल की सोयाबीनची पिकं असतील, मूग असेल, उडीद असेल, हे सर्व पाण्यात जाऊन पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। अशी कठीण परिस्थिती असताना शासन नेमकं कशाची वाट बघतं हे आम्हाला लक्षात येत नाही। तुम्ही पाहत असाल की शेतकरी मदतीची असलाय, परंतु शासन मात्र चडीचूप आहे। आज शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली असताना कुठलंही ठोस पावलं सरकारमार्फत उचलली जात नाहीयेत। आपण पाहत असाल की सकल भागामध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे आणि काही भागामध्ये तर तुम्ही पाहत असताल दसरा सण हा तोंडावर आलेला असताना आमच्या शेतकऱ्यांनी झेंडूची शेती पिकवली होती। आज हातातोंडाशी आलेला घास झेंडूचा हा सुद्धा या नियतीनं, ह्या अतिवृष्टीनं हिरावलाय। म्हणून आमची शासन दरबारी ह्या सरकार मायबापला तात्काळ विनंती आहे की आपण ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी करायला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या खात्यावर अतिवृष्टीची जमीन खरडून गेलेली व पीक नुकसानची मदत आपण तात्काळ वर्ग करण्यात यावी। एकीकडे शेतकरी हा निसर्गाशी झुंजतोय, लढतोय, त्याचबरोबर ते जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मात्र एका डान्स करतानाचे मग्न आहेत। दुसरीकडे एखादे मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर येत आहेत। आम्ही काय गोट्या खेळायला इथं आलोत का, आम्ही काय खिशात पैसे घेऊन आलोत काय, असं वक्तव्य खरं तर शेतकऱ्यांचा आणखी संताप वाढवणार आहेत काय? निश्चितपणे इतकी कठीण आणि गंभीर परिस्थिती माझ्या शेतकऱ्यावर आलेली असताना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय त्या ठिकाणी डान्स करण्यामध्ये मग्न आहेत। आणि तुम्ही पाहत असाल की सध्याचे मंत्री महोदय या धाराशिव जिल्ह्यामध्ये येऊन गेले, परंतु त्यांनी कुठलीही त्या ठिकाणी आश्वासन सुद्धा साधं शेतकऱ्याला दिलेलं नाहीये। स्वतःच्याच त्या ठिकाणी सत्तेची जी गुर्मी ती त्यांच्या अंगातली आणखीन उतरलेली आपल्याला दिसत नाही। आणि खऱ्या अर्थानं आज बघत असाल तर आमच्या जिल्ह्याचे खासदार ओमदादा असतील, कैलासदादा असतील आणि आमचं सर्व शिष्टमंडळ गेले 8 दिवस झालं शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यांना जशी जमेल तशी मदत आम्ही या आमच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून, आमच्या शिवसैनिकाच्या माध्यमातून, आमच्या सर्व नागरिकांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी त्यांना आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय। फक्त आम्हाला मी वारंवार एकच विनंती या शासन दरबारी करतोय की अतिशय महाभयंकर परिस्थिती आहे। आज आम्हाला काही कुटुंबामध्ये पाऊल ठेवण्याची आमची हिंमत होत नाही, कारण त्यांच्या घरात असलेलं साहित्य तुम्ही पाहत असाल, रोज प्रपंचासाठी लागणारं साहित्य सुद्धा या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलंय। आणि अशी महाभयंकर परिस्थिती असताना शेतकरी शासन मात्र चडीचूप आहे, याचं आम्हाला भयंकर नवल वाटतंय। आपण बघू शकतो दुसरं एक विदारक चित्र म्हणजे या मावशी डोक्यावरती दूध घेतलंय, हातामध्ये त्यांनी पायात चपला घेतल्यात। मावशी, जोरदार पाऊस भरतोय रात्रीपासून, अगदी होत्याचं नव्हतं पिकाचं झालेलं आहे। तुम्ही एवढ्या पाण्यातून मार्ग काढीत आल्यात, काय शासनाकडे तुमची मागणी, काय भावना आहे? हे काही रस्ता नीट करणं, आमच्या शेतकऱ्याला मदत करणं। आमची परिस्थिती घरी माणसं नसल्यामुळे मला स्वतः दुधाला जावं लागतं। गाया शेती कमी असल्यामुळे पावसाने नुकसान झाल्यामुळे 2 गाया पाळू शकल्यात।
मग ते आणण्यासाठी मला उपायच नाही ना, स्वतः जावंच लागतंय मला. बरं, आता दसरा दिवाळी असा सण तोंडावरती आलाय, काय काय शेतीतलं नुकसान झालं आहे जनावरांसाठी चाऱ्याचं, आता काय परिस्थिती सध्या तुमची? चाराच नाही ना, आता सध्या कडबा वाहून गेलेला आहे, जनावराला कडब्याची मदत करणं गरजेचंच आहे. आणि शेतकरी दिवाळपळी खर्चण्यासाठी सोयाबीन गेल्या पाण्यात, मग आता खर्चाला काय दिवाळीसाठी काहीच नाही ना, मग त्यासाठी आम्हाला मदत व्हायचीच आहे थोडी. बरं, आपण बघू शकतोय की ह्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत. या माई माऊलीच्या डोक्यावरती दूध आहे आणि अशा परिस्थितीत सुद्धा या पाण्यामधून सुद्धा त्या मार्ग काढत काढत पुढे जात आहेत. सध्या यांची एकच अपेक्षा आहे की सरकारनं आमच्या या व्यथाकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला ठोस अशी मदत करावी, अशी मागणी जी आहे या शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पाथरूड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.